सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आहे। आज दिनांक 21 मे 2026ला गांधी चौक पारडसिंगा येथे गट ग्रामपंचायत पारडसिंगा यांची आमसभा पार पडलेली आहे आणि या आमसभेत अतिशय प्रमाणात गोंधळ झालेला आहे। नागरिकांच्या विविध प्रश्नांचे उत्तर संबंधित सरपंच आणि सदस्यांनी ग्रामपंचायत सचिवांनी न दिल्यामुळे नागरिकांचा रोष सरळरित्या ग्रामपंचायतवर दिसते आहे। मी तुम्हाला या बातमीमध्ये समोर दाखवणार आहे की कसल्या प्रकारे प्रश्नावली सरबत्ती ग्रामपंचायतच्या संबंधित सरपंचावर सदस्यांवर सचिवांवर करण्यात आलेली आहे आणि याच माध्यमातून नागरिकांचा रोष व्यक्त होत आहे। सोबतच 15वा वित्त आयोगातील 12.5 लाख रुपयाचा निधीचा घोळ नागरिकांनी सरपंचासमोर मांडला असता सरपंच या प्रश्नाचे उत्तर देण्यास नकारार्थी दिसले आहे। यामुळे नागरिक आणखी जोराने यावर अतिशय प्रमाणात त्यांचा रोष दिसतो आहे। संबंधित ग्रामपंचायतच्या विविध कामामध्ये भोंगळ कारभार असल्याची ही चर्चा या आमसभेत सर्व नागरिकांनी मांडलेली आहे आणि नागरिकांच्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यामुळे सर्वत्र असा गोंधळ मी तुम्हाला दाखवू शकतो। हे बघा, ग्रामपंचायतची आमसभा सुरू आहे आणि या आमसभेमध्ये अतिशय प्रमाणात भोंगळ कारभार झाल्यामुळे नागरिकांचा रोष तुम्ही पाहू शकता। संबंधित या सर्व बाबीची सखोल चौकशी व्हावी, 12.5 लाखाचा घोटाळ्याचा पर्दाफाश होण्यासाठी संबंधित या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असा ठराव सचिवांना प्रोसिडिंग बुकवर घेण्यात लावलेला आहे। सोबतच पारडसिंगा येथील जे स्मशानभूमी आहे जो क्रांतिकारी लेखणी मुद्दाने उचलला होता, संबंधित त्या पुलाची मागणी जी केली होती त्या पुलासंदर्भात नागरिकांनी आणखी एक मागणी केली आहे। सोबतच 1.5 कोटी रुपयाचा लेंडीचा पूल सुद्धा गावामध्ये सुरू आहे, त्या कामाची ही सखोल चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे। यामुळे आणि विविध प्रश्न जे आहे गावातील या प्रश्नाची उत्तरं सरपंच संबंधित या आमसभेत देऊ शकले नाही, त्यामुळे सर्व नागरिकांकडून नकारार्थी सरपंच असल्याची चर्चालाही उद्यान आलं होतं आणि या सर्व बाबीमुळे पारडसिंगा ग्रामपंचायत कुठल्या स्तराची आहे हे सर्व नागरिकांच्या लक्षात आलेलं आहे आणि या ग्रामपंचायतवर सखोल अशी कारवाई आणि जेणेकरून नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे। मी रोशन मते, क्रांतिकारी लेखणी न्यूज, पारडसिंगा। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये त्या गृहवाहिनीच्या जागेवरती जे पैसे खर्च झालेले त्याचा अजून काही नाही दिलं ना उत्तर, त्याचं आपल्याला लागलं, त्याचं उत्तर लागेल, त्याच्याशिवाय आमचा बाहेर खतम नाही होते ना सर। आज इथं डॉक्टर बोलाव पण इथं पोहोचू 12,00,000 रुपयाचा हिशोब घ्या। जो आहे तो आधीच्या बॉडीचा होता कोणता संघटनेचं पूर्ण माहिती आहे, ऐकून घ्या। सर आधीच्या बॉडीचा विषय होता ना, मग सही कोण मारली आहे? मला एक सांगा, सही कोण मारली आहे? सर सरपंच साहेबांनी मारली आहे, त्यांनी उत्तर द्या। सही त्यांनी उत्तर द्या। 12,88,000 रुपयाचा लोकांच्या घामाचा पैसा आहे, लोक मेहनतीने कामाला येते, लोकांकडून तुम्ही टॅक्स वसूल करता, लोकांच्या घामाचा पैसा आहे। 12,88,000 रुपयाचा हिशोब आम्हाला पुरा लागेल इथं। मला एक म्हणायचं आहे, जर काही उत्तर द्यायला मी त्यावर पाठवणी करता लिहित नाही याच्यावर ठराव घ्या। सरपंच साहेबाला काहीच माहीत राहत नाही, एका जागेचे 2 ठराव झाल्यावर मी टाकू। एक माहिती आहे ग्रामपंचायतच्या सर्व सभासदांना आगाची विनंती करायची, विरोध करायची। मी 10 वर्ष चालवलं, तुम्हाला एक विनंती आहे, आपल्या मोबाईलचे थोडेसे कॅल्क्युलेटर चालू करा। मी तुम्हाला इथून बिलं सांगतो, आपल्या पारडसिंगा ग्रामपंचायतनं जोशीबाई मुंडे यांच्या हक्कावर पाणी पुरवठ्याच्या नावावर, इलेक्ट्रिक साहित्याच्या खरेदीच्या नावावर, आरोप फिल्टरच्या नावावर जे पैसे काढलेलं, मी त्याची तुम्हाला एक सांगतो, एकतर तुम्ही तुमच्या मताला मोबाईलमध्ये कॅल्क्युलेट करा किती होते तर 8 महिन्यात निघालेले पैसे आहे, सगळं पटत इलेक्ट्रिक साहित्याची आहे 24-25 यादी 1.5 लाख रुपये एक दिन, दुसरं दिन आहे
1,49,500 रुपये आणि आरोग्यासाठी खर्च केला ग्रामपंचायतनं 24-25 ला. आरोग्यात काय हे आता सध्या मला माहित नाही, खर्च काय काय झाला हे माहित नाही. पहिलं बिल आहे 3,60,000, दुसरंही बिल आहे 3,60,000. हा आरोग्याचा विषय झाला. एकही रुपयाचं काही कोणी कधीच केलं नाही त्या आरोग्याचं. तसेच संगणक खरेदी ग्रामपंचायतमध्ये संगणक खरेदी झालेली आहे 24-25 ला. तर 24-25 ला तर त्याचं बिल निघालं 1,47,972 रुपये. हे संगणक लावले हे जाऊन द्या ग्रामपंचायतनं. दुसरा आहे नळ योजनेसाठी खर्च केलेला पैसा 24-25 ला. एक बिल आहे 85,000. दुसरं बिल आहे 30,100 रुपये. तिसरं बिल आहे 73,395. चौथं बिल आहे 6,885. पाचवं बिल आहे 49,700. सहावं बिल आहे 30,100 रुपये. सातवं बिल आहे 28,800 आणि आठवं बिल आहे 49,800 आणि नववं बिल आहे 85,000 आणि 10वं बिल आहे 28,800 रुपये. त्यांनी एवढे बिल त्यावरती काढले. हे कोणत्या कोणत्या कामी लावले कृपया ग्रामपंचायत याची सर्व पाणी पुरवठ्याच्या नावावर हे फुले जे निघले आहेत हे तुमच्या सैन्य निघले आहे. आणि जेव्हा ज्योतिबाई मुंडे या गावच्या 8 महिने 9 महिने सचिवपदावर होते आहे बरोबर. 8 महिने म्हणजे ना काय 8 महिन्याच्या काळातच हे पैसे निघले, त्याच्यानंतर निघलेले नाही. तुमच्या हातावर निघलेल्या पैशाचा हिशोब असा आहे. पाणी पुरवठ्याच्या नावावर 3,82,580 रुपये ग्रामपंचायतीवर आणलेले आहे. सरपंच साधारण सैन्य त्याच्यानंतर इलेक्ट्रिक साहित्याच्या खरेदीवर त्या नावानं 2,34,500 रुपये काढलेले आहे 8 महिने. त्याच्यानंतर संगणक खरेदी केली होती ग्रामपंचायतनं तर 1,47,972 रुपये काढले त्या नावानं. त्याच्यानंतर मानवी औषधाचं कोणतं काम आहे ग्रामपंचायतीने सांगा. मानवी औषधाचं कोणतं काम आहे. मानवी औषधाच्या नावानं कर्मचारी पुन्हा पडलेले नाही. 14,600 रुपयाचं बिल मानवी औषध दुकानाच्या नावानं काढलं आहे. आणि एवढंच नाही, गावामध्ये पूर्ण पाणी फिल्टर झाले होते आहे बरोबर. एक लँटी आल्यावर झालं, एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ होतं. दोन्ही पाणी फिल्टर आपल्या पारंपरिकाच्या माजी सरपंच मागणी करतो शुभांगीताई खरवडेच्या हातावरच झाली होती दोन्ही पाणी फिल्टर. पण तरीही ज्योतिबाई मुंडेच्या कारकिर्दीत 8 महिन्याच्या काळात 3,60,000 3,60,000 असे 7,20,000 रुपयाचे तुझ्या सरपंच साहेबांच्या सोडून काढलेले आहे. याचं उत्तर सरपंच साहेब तुम्ही घ्या. हे सर्व ग्रामसभा तुमच्या ह्या गोष्टीचे उत्तर उत्तर ऐकासाठी आता आतून झाली आहे. याचं उत्तर द्या. त्याचे पैसे कुठं खर्च केले तुम्हाला माहिती आहे सर. तुम्हाला माहिती आहे ना हे कामं कुठे झाले ना. हे जे बिल तुमच्या हातात आहे हे तुम्हाला माहिती आहे ना कामं कुठे झाले. याचं उत्तर द्या. त्यांची सही झाली आहे तर त्यांना सही केली तर त्यांना बिल काढायला आपल्या नोटीस सांगा का हे पैसे इतके खर्च झाले ते पैसे इतके खर्च झाले. जर ते सांगण्यात सक्षम नसेल तर बरोबर घ्या. सरपंच साहेबांना माहित नाही गावात कामं कुठून होऊन राहिले सांगा साहेब. याचं उत्तर द्या. यांची जर 100 रुपये कमावण्याची सुद्धा ताकद नाही. हे लोक 50,000 रुपये डोनेशन भरून यांचे लेकरं शिकवण्याची ताकद आहे का. मग ग्रामपंचायत कशाला तिथं हॉल बनवण्याची आणि हे करण्याची. ग्रामपंचायतीचा असा विचार करायला पाहिजे सर सचिव साहेब हे 15 वित्त आयोगाचे पैसे येते किंवा आता 16 वित्त आयोगाचे पैसे देऊन घ्या. या पैसा जिल्हामध्ये शाळेला दिला पाहिजे. तुम्हाला कोणत्याही योजनेचं काय करायचं आहे. आज टीचर लोकांची कमतरता आहे त्यासाठी तुम्ही आमच्या शाळेला पैसे द्या. आम्हाला आणखी हे वाढत पण तुम्ही उत्तर द्या
एका जागेचे 2 ठराव तुम्ही केले कसे? एका जागेचे ठराव 2 झाले कसे सर? काय उत्तर द्या. कामात सरपंच साहेबांकडून